पैशांच्या दृष्टीने, संपत्तीच्या दृष्टीने फुले फार मोठे आसामी होते. बिझनेसमॅन होते, कॉन्ट्रॅक्टर होते, मोठे शेतकरी होते, पुण्याचे आयुक्त देखील होते असं म्हणतात. मांजरीला, पुण्यात मांजरी जी आता आहे तिथे फुल्यांची 60 एकर जमीन होती. 60 एकर. आणि फुले तिथे ऊस बाकी अशा सगळ्या गोष्टी पेरायच्या आणि त्याच्यातून एक प्रचंड उत्पन्न फुल्यांकडं येत असायचं. दुसरं जे होते फुले हे बेसिकली बांधकाम कॉन्ट्रॅक्टर होते. आणि खडकवासल्याचं धरण असेल किंवा आता येरवड्याचा जो एक मोठा ब्रिज आहे तो सगळ्या ब्रिजला लागणारे दगड, त्या चुना अशा सगळ्या गोष्टी होते ते एक पुरवायचे आणि त्यांच्याकडनं प्रचंड पैसा आलेला होता. तेव्हा भुशी म्हणजे चुली ज्या आहेत ना त्या सगळ्या काळातल्या ब्रिटिश बनावटीच्या चुली, तर त्याची पुणेची एजन्सी, पुणे प्रांताची एजन्सी फुलेकडे होती. आणि त्या चुलीतनं त्या विक्रीमधनं असा उल्लेख आहे की फुल्यांना रोज 100 रुपयाचा म्हणजे मिळायचे रोज, म्हणजे एवढा पैसा त्यांच्याकडे यायचा.